कारण की ॲडव्हान्स ब्लॉक मध्ये काय होतं की चढत्या क्रमामध्ये आपल्याला टॉपच्या 2 कॅन्डलची स्टिक बघावी लागत होती, पण हे ॲडव्हान्स शोल्डर आहे. या ॲडव्हान्स शोल्डर मध्ये आपल्याला काय बघायचंय की ज्या वेळेस उतरत्या क्रमात 3 कॅन्डल असणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात जे शेवटच्या ज्या 2 कॅन्डल आहेत, ही दुसरी आणि तिसरी, या 2 कॅन्डलची बॉटमला जर स्टिक तयार होत असेल आणि या दोन्ही स्टिक एका रेषेमार्फत जर मॅच होत असेल तर समजायचं की हे ॲडव्हान्स शोल्डर आहे. ठीक आहे, काय ॲडव्हान्स शोल्डर आहे आणि मार्केट जे आहे इथून आपल्याला अपसाइडच्या दिशेत जाताना बघायला मिळेल. आता हा झाला फॉर्मल कॅन्डल. तर आपल्याला अनफॉर्मल कॅन्डल मध्ये बऱ्याच सिच्युएशन मध्ये बघावं लागेल. हे अनफॉर्मल कॅन्डल कशा प्रकारे बघायला मिळते. आता अनफॉर्मल कॅन्डल कशी होणार की कधी कधी अनफॉर्मल कॅन्डल अशा प्रकारे न्यूट्रल मध्ये सुद्धा बघायला मिळते, अशा प्रकारे न्यूट्रल. ठीक आहे, एक फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे सुद्धा बघायला मिळते. इथं उतरत्या क्रमामध्ये न्यूट्रल, तिन्ही न्यूट्रल कॅन्डल. एक मिनिट. अशा प्रकारे नियम काय सांगतो की उतरत्या क्रमामध्ये 3 लाल रंगाच्या कॅन्डल असणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात शेवटच्या 2 कॅन्डल पायाच्या दिशेने जर या दोन्ही स्टिक जर मॅच होत असतील तर समजायचं हे सुद्धा ॲडव्हान्स शोल्डर कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे. कारण की हे मार्केटमध्ये काय सांगते, अपसाइडचं मार्केटमध्ये डायरेक्शन आहे असं सांगते. ठीक आहे, हा झाला न्यूट्रलचा, हा झाला अनफॉर्मल, हा झाला फॉर्मल. 2 प्रकारे कॅन्डल आपल्याला मार्केटमध्ये नेहमी बघायला मिळते. तर आता मार्केटमध्ये एक्झाम्पल बघू. आता बघा इथे दिसते उतरत्या क्रमामध्ये 3 डाऊन साइडचे कॅन्डल, बरोबर आहे. आणि उतरत्या क्रमामध्ये असताना शेवटच्या 2 कॅन्डल आहेत, हे शेवट हे 3 एकूण टोटल 3 कॅन्डल आणि शेवटच्या 2 कॅन्डलची स्टिक बॉटमची ती जर मॅच होत असेल तर समजायचं की हे ॲडव्हान्स शोल्डर आहे आणि हे काय करते, रिजेक्शन करते बेरियस मार्केटचं आणि मार्केट टर्निंग पॉइंट आहे असं सांगते आणि मार्केट आपल्याला अपसाइडच्या दिशेत जाताना बघायला मिळते. ठीक आहे, काय करते मार्केट, अपसाइडच्या दिशेचा आहे असं आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, याला म्हणतात ॲडव्हान्स शोल्डर. ठीक आहे, ओके. आणि आणखीन एक्झाम्पल बघू. आता इथं बघा, इथं सुद्धा 3 उतरत्या क्रमामध्ये कॅन्डल झाले आणि झाल्यानंतर बॉटम बघा, शेवटच्या 2 कॅन्डल इथं मॅच व्हायला आणि मार्केट अपसाइडच्या दिशेत जाताना बघायला मिळेल. त्याला म्हणतात ॲडव्हान्स शोल्डर. ठीक आहे, इथं सुद्धा मार्केट अपसाइडच्या दिशेत जाताना बघायला मिळेल. काय सांगते नियम की ज्या वेळेस कोणतंही कॅन्डलस्टिक पॅटर्न जर तयार होत असेल, मार्केट फक्त कॅन्डलस्टिकच्या नियमानुसार 3 किंवा 5 कॅन्डल पर्यंतच लिमिट आहे मार्केटचं डायरेक्शन दाखवण्यासाठी कॅन्डलस्टिक पॅटर्नला. ठीक आहे, त्यामुळे मार्केटचं डायरेक्शन इथं बघा 1 2 3 4 आणि हे 5 कॅन्डल झाल्यावर मार्केट पुन्हा डाऊन साइडच्या दिशेत आल्यावर आपल्याला तिथं बघायला मिळेल. ठीक आहे, इथं सुद्धा बघा 3 वाईट्स ॲडव्हान्स शोल्डर, मार्केट अपसाइडच्या दिशेस. ठीक आहे, कारण हे रिजेक्शन आहे. ज्या वेळेस आपल्याला 3 कॅन्डल पैकी 2 कॅन्डलची स्टिक जर तिथं मॅच होत असेल तर समजायचं की इथं टर्निंग पॉइंट करणार आणि तिथून मार्केट आपल्याला बऱ्याचशा सिच्युएशन मध्ये अपसाइडच्या दिशेत जाताना बघायला मिळणार. ठीक आहे,